श्री स्वामी समर्थ गाईस. तर कशा आहात सगळे? आय होप तुम्ही बरेच असाल. तर स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता आज आम्ही आलेलो आहे ताईला मेहंदी काढण्यासाठी. मेहंदी काढायला ही बघा, हिची मस्ती पण चालू आहे आणि मेहंदी पण काढते. ह्या दोन देवासारख्या बसल्यात. गाईज मॅडम फक्त आता फरशीवर झोपायची राहिलेली बघू शकता तुम्ही. आणि इकडे बघा ह्या दोन, एक ही मेहंदी काढतोय तरी मोबाईल मध्ये दाजींला चॅट करते की काय. आत्ताच करमत नाही हिला दाजींशिवाय. बघा चॅटिंग चालू आहे इकडं. ती बिचारी वाकून वाकून मेहंदी काढते आणि इकडे हिची चॅटिंग चालू आहे. हलवू नकोस. उखाना पाठ केलास की नाही सांग. आणि याला पण घेतात आपलं नाही का मंगळसूत्र घालतो तेव्हा पण घेतात. बघा मॅडमची वाकून वाकून मेहंदी चालू इकडं. बघू शकता गाईज किती नाटकी पोरगी ही. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात सर्व? तर आज आहे आपल्या ताईची हळद. सो आम्ही तिथे आलेलो आहे. बघू शकता इकडे नवरीचा मेकअप चालू आहे. इकडे माझी मम्मी नुसतीच बसलेली आहे. बघू शकता इथं तुम्ही जाता कसं सजवलेलं आहे. इकडे बघा आमची बहीण मोठी सगळ्यात लेट आलेली आहे. ह्या बहिणीच्या मुली. इकडं वहिनींचं काहीतरी चालू आहे ते दिसणार नाही आपल्याला. सो अजून काय नवरीचं मेकअप झालेला नाही तोपर्यंत आपण बाहेर हळदीचा कार्यक्रम बघूया. बघू शकता इकडं हळद फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि इकडं चालू आहे नवरीबाईची आणि वहिनींची मस्ती. आणि इकडं बघू शकता जात्याचा फायनल लुक. इकडं नवरीबाईचं ऑप्शन चालू आहे. आणि आता पूजा करते ती तुम्ही बघू शकता. आणि आता फोटोशूट पण ह्या ठिकाणी चालू आहे त्यांचं. सो ब्लॉग आम्ही याच ठिकाणी एंड करतोय. सो बाय गाईज. तर कशा आहात सर्व? आय होप्स तुम्ही बरेच असतात. तर स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे नवरीचा मेकअप करण्यासाठी, कारण आज आहे नवरीचा गोंधळ. तर गोंधळ का केला जातो कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर गाईज तुम्ही बघू शकता. तर आता आलो आहे आपण नवरीचा मेकअप करण्यासाठी. तर मेकअपची सुरुवात पण झालेली आहे आता. बघू शकता तुम्ही इकडं ही मेकअप करतीये का खेळती काय माहिती. नुसता टाइमपास चालू आहे. पटपट कर ना जरा, बाहेर थांबलेत माणसं. बघा ही मांजर घेऊन खेळते बहिणीची मुलगी आमच्या. बघू शकता तुम्ही इकडे गोंधळाचं गट भरण्याची तयारी सुरू आहे. तर थोड्या वेळाने गोंधळ सुरू होईल. मी तुम्हाला दाखवेलच पुढं ते. तर गाईज तुम्ही बघू शकता आता फायनल लुक तयार आहे. आता फोटोशूट चालू आहे. तर बाकी पुढे तुम्हाला दाखवतेस मी. गाईज तर तुम्ही बघू शकता पूर्ण तयारी झालेली आहे. आता गोंधळाला सुरुवात होईल. तर गाईज तर तुम्ही बघू शकता इथे नवरीची पूजा चालू आहे. आता गोंधळाला सुरुवात होईल.
तर गोंधळ यासाठी केला जातो की लग्नाआधी नवरीचे जे काय असेल लीड आपल्या टळून जावी त्यासाठी ते गोंधळ केला जातो. तर गाईज आता गोंधळाला सुरुवात झाली. आता 5 जणी सवासणी ओवाळतील मग पुढील कार्यक्रम सुरू होईल. आता मी बोलणार नाही, तुम्ही ऐकू शकता फक्त. तर हा पोरींमध्ये बसलाय मेहंदी काढायला, बघू शकता तुम्ही, आमचा लाडका भाऊ. बघू शकता गाईज तुम्ही, हा पोरींमध्ये मेहंदी काढायला बसलाय. याला कळतंय का बघा तुम्ही. आणि आम्हाला चिडवतो हाय गाईज हाय गाईज. तो म्हटलं याला ब्लॉग मध्ये घेऊनच टाकूयात. गाईज आमची मजा मस्त तर चालू आहे. ब्लॉग याच ठिकाणी